झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई गोवा हायवेवरील वाहतूक गेल्या दीड तासांपासून ठप्प झाली आहे। शेकापनं पेण तालुक्यातल्या वडखळजवळ हा रास्ता रोको केलाय, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। हायवेच्या दुरवस्थेप्रश्नी हे आंदोलन करण्यात येत आहे। मुंबई आणि गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। आपण बघू शकतो रायगड जिल्ह्यातील वडखळ इथे आंदोलन होत आहे। या ठिकाणी ज्या पद्धतीनं या ठिकाणी सरकारने आणि शासकीय सगळ्या यंत्रणेने तातडीनं निर्णय घेऊन या ठिकाणी दुरुस्ती करायला पाहिजे ती केली जात नाहीये। पालकमंत्री या ठिकाणी नुसत्या बैठका घेत्या, पालकमंत्री या ठिकाणी प्रत्यक्ष कारवाई का कृती काही करत नाहीयेत आणि या ठिकाणी या दुरुस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे आणि त्यामुळे प्रामुख्याने हे रस्ते खराब होत आहेत। आणि म्हणून जोपर्यंत या ठिकाणी ठोस असं आश्वासन राज्य शासनाच्या वतीनं लेखी स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत रस्ता रोको हा सुरूच राहणार आहे। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांच्याकडून। भारत, आपण बघतोय शेकापकडून मोठ्या प्रमाणात रास्ता रोको आहे, आपल्याकडे व्हिज्युअल्स दिसत आहेत। काय कुठल्या कारणास्तव हा रास्ता रोको त्यांनी केलाय? नक्कीच या ठिकाणी सकाळी 5:45 वाजता शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने वडखळ या मुख्य नाक्यावरती रास्ता रोको सुरू करण्यात आलेला आहे। हा रास्ता रोको करण्यामागची भूमिका शेतकरी कामगार पक्षाची स्पष्ट केलेली आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झालेली आहे, मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि रायगड जिल्ह्यामध्ये अंतर्गत जे राज्यमार्ग आहेत त्यांची देखील अवस्था वाईट आहे। तातडीने त्यांचं काम वेगात केलं जावं। जो निधी टोल नाक्यावरती वसूल केला जातो त्या वसुलीचा हिशोब लोकांना मिळावा आणि प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ नये या प्रमुख मागणीसाठी हा रास्ता रोको सुरू आहे। धन्यवाद भारत, ही माहिती दिल्याबद्दल। होते आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर। तर पुन्हा एकदा आपण बघतोय की रास्ता रोको शेकापच्या कार्यकर्त्यांनी केला आणि प्रमुख कारण हेच आहे की रस्त्याची दुरवस्था। आपण मोठ्या प्रमाणात टोल भरत असतो, मात्र रस्त्यांची दुरुस्ती काही होत नाही, रस्त्यावरचे खड्डे जैसे थे असतात। झी 24 तास एक पाऊल पुढे।